एलपीजीच्या कमतरतेमुळे मुंबई, बेंगळुरू आणि चेन्नईमधील रेस्टॉरंट संकटात सापडलेत। गॅसची कमतरता वाढत चालली आहे अशी माहिती इंडिया हॉटेल्स अँड रेस्टॉरंट असोसिएशनचे अध्यक्ष विजय शेट्टी यांनी दिली आहे। तर परिस्थिती अशीच राहिली तर मुंबईतील सर्व हॉटेल्स पुढील 2 दिवसात बंद होतील अशी भीती आता व्यक्त केली जाते। तर 2 दिवसात मुंबईतील हॉटेल्स बंद होणार का अशी भीती व्यक्त केली जाते। एलपीजीच्या कमतरतेमुळे मुंबई, बेंगळुरू आणि चेन्नईमधील रेस्टॉरंट संकटात सापडले। मुंबईतील एलपीजी सिलेंडरची कमतरता हॉटेल, रेस्टॉरंट आणि उद्योगासाठी एक मोठं संकट बनत आहे। परिस्थिती सुधारली नाही तर पुढील 2 दिवसात मुंबईतील रेस्टॉरंट्स बंद पडू शकतात अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे। गॅसची कमतरता वाढत असल्याची इंडिया हॉटेल्स अँड रेस्टॉरंट असोसिएशनचे अध्यक्ष विजय शेट्टींनी माहिती दिली आहे। सध्या असोसिएशनच्या सुमारे 10 ते 20% सदस्यांना गॅस पुरवठ्याची समस्या येते। मंगळवारपर्यंत गॅस तुटवड्याचं संकट 60% रेस्टॉरंट्सपर्यंत पोहोचू शकतं अशी भीती आहे। बुधवारपर्यंत 100% रेस्टॉरंट्स प्रभावित होण्याची शक्यता आहे। असोसिएशनचं पेट्रोलियम मंत्र्यांना पत्र पाठवत परिस्थिती कळवण्यात आली आहे। इंडिया हॉटेल्स अँड रेस्टॉरंट असोसिएशन नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांच्याही संपर्कात आहे। सप्लाय स्लो कट डाऊन व्हायला लागले। आता सकाळी ऑर्डर दिलं तर ताबडतोब यायचं पहिलं, आता सकाळी ऑर्डर दिलं की संध्याकाळी यायचं। पण आता 2 दिवसापासून एक दिवस पुढे गेलेले आहे। आजचा माल उद्यावर येतोय, म्हणजे जवळजवळ 25 ते 30% लेट झालेले आहे। आता थोड्या दिवसांनी जर 50% लेट केलं तर स्लोली मग हॉटेल ग्रॅज्युअली बंद करायला लागणार किंवा ब्लॅकमध्ये तर माल आणायला लागणार। ब्लॅकमध्ये तर लवकर भेटणार नाही। कुठेतरी हॉटेल इंडस्ट्री इज रनिंग ड्यू टू गॅस ओनली, तर तो कुठेतरी त्याचा इफेक्ट जोरात होणार आहे। म्हणजे याच्यासाठी पब्लिकच्या इंटरेस्टमध्ये, हॉटेलवाल्यांच्या इंटरेस्टमध्ये काहीतरी करावं लागणार, नाहीतर ग्रॅज्युअली नंतर नाहीतर हॉटेल बंद होईल।